मी सुयोग बाळकृष्ण सत्ता मी पिंपरी चिंचवडचा रहिवासी असून मी 28 तारखेला दुबई येथे काही कामानिमित्त व्यवसायाच्या कामानिमित्त गेलो होतो आणि काल मी आज सकाळी म्हणजे 2 तारखेची सकाळची 12:05 स्पाइसजेट दुबई टू पुणे ती स्पाइसजेट बुक केली. त्या स्पाइसजेटने प्रवास केला. प्रवास करत असताना मी माझं लगेच दुबईमध्ये स्पाइसजेटचे जे अधिकृत प्रतिनिधी असतात त्यांच्याजवळ जमा केले. ते जमा केले असता नंतर पुणे येथे उतरल्यानंतर ते इमिग्रेशन पार झाल्यानंतर कन्व्हेअर जो बेल्ट असतो जिथे आपल्या बॅगेज येतात त्या बॅगेजवरती माझी बॅग आली असता मी ती बॅग बघितली तर त्याचे लॉक तोडलेले होते. मग मी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये मी दुबईवरून 1,50,000 रुपये घेऊन आलो होतो, जे की मी माझ्या मित्राला उधार करण्याच्या वेळेस दिले होते. त्यांनी मला त्या आत्ता रिटर्न केले. ती कॅश मी त्या बॅगेमध्ये ठेवली असता ती ती कॅश त्यातून लंपास झालेली होती. मग हा सदर प्रकार कळल्यानंतर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली कॅश चोरीला गेलेली आहे. मग त्या संदर्भात मी एअरपोर्टचे जिथे कस्टमचे ऑफिसर होते त्यांना दाखवलं की बाबा असं असं माझ्याबद्दल प्रकार घडलेला आहे. तर ते म्हणले की तुम्ही स्पाइसजेटचे जे अधिकारी असतील त्यांना संपर्क करा. मी त्यांना संपर्क केला असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या मी तक्रार घेऊ, तुम्ही हे करा. मग त्या दरम्यान मग मी पोलिसांना फोन केला. 100 नंबरला कंप्लेंट दाखल केली. तर 100 नंबरने इमिजिएटली मला मदत केली. 2 पोलीस पाठवले. पण पोलिसांचा मला फोन आला की आम्हाला आतमध्ये एअरपोर्टमध्ये यायला परवानगीच नाहीये, आम्ही काही करू शकत नाही. मी त्यांना म्हणलो तुम्ही आत या, ताबडतोबपणे इथले जे कर्मचारी आहेत ग्राउंड स्टाफ त्यांची तपासणी करा, त्यांची चेकिंग करा, म्हणजे तुम्हाला कॅश सापडेल. पण ते म्हणले आम्हाला आत यायला अलाउडच नाहीये. मग स्पाइसजेटचे पण जे लोक होते त्यांना मी रिक्वेस्ट केली की तुम्ही आत्ता जाऊन तुमचे कर्मचारी म्हणजे माझी रोकड मला सापडेल. मग त्यांनी सुद्धा त्याच्यावरती असमर्थता दाखवली. ते म्हणले की तुम्हाला पहिली पोलीस कंप्लेंट करावी लागेल, विमाननगर पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही कंप्लेंट करा, आम्ही आमचा प्रतिनिधी बरोबर देतो. म्हणलं ठीक आहे. आता माझ्याकडे काही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मी विमाननगर पोलीस स्टेशनला गेलो. मग विमाननगर पोलीस स्टेशनने माझी तक्रार नोंद करून घेतली. मी FIR नोंद झाल्यानंतर मला आज दुपारी त्यांनी FIR कॉपी नेण्यास सांगितले आणि स्पाइसजेटवाल्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला FIR कॉपी सबमिट करा, मग आम्ही तुम्हाला CCTV फुटेज जे आहे ते पोलिसांना देऊ. अशा प्रकारे हा प्रकार घडलेला ही एकदम अनिंदनीय बाब आहे. कारण की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असताना आपले जर सामान सुरक्षित राहत नसेल आपण काय बसने वगैरे रेल्वेने प्रवास करत नाही, त्या माध्यमातून बऱ्याचशा चोऱ्या घडल्या जातात. पण आता इंटरनॅशनल ट्रॅव्हल सुद्धा हे असुरक्षित राहिलेलं आहे.